कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विशाळगडावरील अतिक्रमण मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. काही संघटनांकडून किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे. विशाळगडावरील हिंदू मुस्लिम समाजाबरोबरच शासकीय अतिक्रमणही आहेत. ती दिवसांदिवस वाढत असून आज घडीला 150 पेक्षा जास्त अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारकडे मागणी केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमण मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत, पण गेल्या 1.5-2 वर्षात एकही याचिकेवर सुनावणी झालेली नाही. राज्य सरकारने विशाळगड अतिक्रमण प्रश्नी झोपलेले आहे का, असा प्रश्न संभाजीराजेंनी रवाना होण्यापूर्वी सरकारला केला होता. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी खासदार संभाजीराजे विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र विशाळगडावर अतिक्रमण हटवा मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हते तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर दगडफेकीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच किल्ला संकटात आहे, असा विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच असे म्हटले आहे.